श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. श्री गुरुचरित्र अध्याय 33 त्यामधील भाग 2. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. शिवव्रत म्हणीजे एक, वैश आला महाधनिक, रुद्राक्षमाळा भस्मांकित, प्रवेशला तिचे घरी. त्याचे सव्य करी देखा, रत्नखचित लिंगनिका, तेजे फाके चंद्रार्का, विराजमान दिसतसे. तया वैशासी देखोनी, नेले वैशे द्वंदुनी, नाट्यमंडपी बैसवुनी, उपचार केले नाना परी. तया वैशाचे करी, जे का होते लिंग भारी, रत्नखचित सूर्यापरी, दिसतसे तयाचे. देखोनी लिंग रत्नखचित, वारवनिता विस्मय करीत, आपुल्या सखी समनत, ऐसी वस्तू पाहिजे आम्हा, पुसावे तया वैशासी. जरी देईल मौलेसी, अथवा देईल रतीसी, होईन कुलस्त्री 3 दिवस. ऐकोन तियेचे वचन, पुसती वैशासी सखी जान, जरी का द्याल लिंगरत्न, देईल रती दिवस 3, अथवा द्याल मौलेसी, लक्ष संख्यादी द्रव्यासी, जे का वसे तुमचे मानसी, निरोपावे वेशे प्रती. ऐकोनी सखी यांचे वचन, म्हणे वैश हा सोन, देईन लिंग मोहन, रतिकांक्षा करोनी तुमची मुख्य वार वनिता. जरी होईल माझी कांता, दिवस 3 पतिव्रता, होऊनी असे मनोभावे. मनोनिया मुख्य वनितेसी, पुसतसे वैश तियेसी, व्यभिचारिणी नाम तुझसी, काय सत्य तुझे बोले. तुम्हा कैचे धर्म कर्म, बहुपुरुषाचा संगम, पतिव्रता कैचे नाम, तुझ असे सांग मज. प्रख्यात तुमचा कुळाचार, सदा करणे व्यभिचार, नव्हे तुमचे मन स्थिर, एका पुरुषासवे नित्य. ऐकोनी वैशाचे वचन, वारवनिता बोले आपण, दिनत्रय सत्य जान, होईन तुमची कुलस्त्री. द्यावे माते लिंगरत्न, रती प्रसंगी तुमचे मन, संतोष विन अति गहन, तन मन धनेसी वैश. वैश म्हणे तियेसी, प्रमाण द्यावे आम्हासी, दिनत्रय दिवानिशी, वागावे पत्नी धर्मकर्मे. तैवेळी वारवनिता, लिंगावरी ठेवी हाता, चंद्र सूर्य साक्षी करिता, झाली पत्नी तयाची. इतुकिया अवसरी, लिंग दिले तियेचे करी, संतोष जाहली ती नारी, करी कंकण बांधिले. लिंग देऊनी वेशेशी, बोले वैश परियेसी, माझ्या प्राणा समानेसी, लिंग असे जाण तुवा. या कारणे लिंगासी, जतन करणे परियेसी, हानी होता यासी, प्राण आपुला देईन. ऐसे वैशाचे वचन ऐकून, अंगीकारिले आपण, म्हणे लिंग करीन जतन, प्राणा परी परियेसा. ऐसी दोघे संतोषित, बैसले होते मंडपात, दिवस जाता अस्तगत, मनती जाऊ मंदिरा. संभोग समयी लिंगासी, न ठेवावे जवळी केसी, म्हणे वैशतियेसी, तये वेळी परियेसा. ऐकोनी वैशाचे वचन, मंडपी ठेविले लिंगरत्न, मध्यस्तंभी बैसवून गेली अंतर्ग्रहात. क्रीडा करीती दोघे जण, होते एक क्षण, उठिला अग्नी दारुण, तया नाट्य मंडपी. अग्नी लागता मंडप, भस्म झाला जैसा धूप, वैश करीतसे प्रलाप, देखुनी तये वेळी. म्हणे हा काय झाले, माझे प्राणलिंग गेले, विजविता ती अति प्रबळे, नगर लोक मिळोनी. विजवुनिया पहाती लिंगासी, दग्ध झाले परियेसी, अग्नी कुकुट मरकटासी, दहन झाले परियेसा. वैश देखोनी तये वेळी, दुःख करी अति प्रबळी, प्राणलिंग गेले जळोनी, आता प्राण त्यजिन म्हणे. मनोनिया निघाला बाहेरी, आयती केली ते अवसरी, काष्टे मिळवून अपारी, अग्नी केला परियेसा. लिंग दग्ध झाले म्हणत, अग्नी प्रवेश केला त्वरित, नगर लोक विस्मय करीत, वेशा दुःख करीतसे. म्हणे हा काय झाले, पुरुष हत्या पाप घडले, लिंग मंडपी ठेविले, दग्ध झाले परियेसा. वैश माझा प्राणेश्वर, तया हानी जाहली निर्धार, पतिव्रता धर्मे सत्वर, प्राण त्यजीन म्हणतसे. बोलविले विप्रासी, संकल्पिले संपदेसी, सहगमन करावयासी, दान धर्म करीतसे. वस्त्रे भूषणे भांडारा, देती झाली विप्रवरा,
चंदन काष्ट भारा चेतविली अग्नीसी आपल्या बंधू वर्गासी नमोनी पुसे तयासी निरोप द्यावा आपणासी पती सवे जातसे ऐकोनी तियेचे वचन दुःख पावले बंधुजन म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतसे वेशाच्या मंदिरासी एती पुरुष रतीची मिती नाही तयासी केवी जाहला तुझा पुरुष कैसा वैष्णयचे लिंग वाया जाळीशी आपुले अंग वारवनिता धर्म चांग नूतन पुरुष नित्य घ्यावा ऐसे वैश किती येती ज्याची कैशी होसी सती हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे येणे परी सकळ जन वारी ताती बंधुजन काय केलिया नायके जान कवनाचे ही ते काळी वेशा म्हणे तये वेळी आपुला पती वैश अढळी प्रमाण केले तया जवळी चंद्र सूर्य साक्षी असे साक्षी केली म्या हो किती दिवस तीना हो रात्री धर्म कर्म त्याची पत्नी जाहले आपण परियेसा माझा पती जाहला मृत आपण विनवितसे सत्य पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्र परियेसा पती सवे जे नारी सहगमन जाय प्रीती करी एक एक पाऊले भूमीवरी अश्वमेध फळ असे आपले माता पिता उद्धरती 21 कुळे पवित्र होती पतीची जाणते चरिती 21 कुळे परियेसा इतुके जरी न करिता पत्ती व्रत्यपना व्रथा केवी पाविजे पंथा स्वर्गेची या निश्चये ऐसे पुण्य जोडिती काय वाचुनी राहणे क्षिती दुःख संसार सागर ख्याती मरणे सत्य कधीतरी मनोनी विनवी सकळासी निघाली बाहेर संतोषी आली अग्निकुंडापासी नमन करी तये वेळी स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली तये वेळी नमुनी समस्त द्विजासी उभी ठेली अग्निकुंडासी उडी घातली वेगेसी अभिनव जाहले तये वेळी सदाशिव पंचपक्व दशभुजा नागसूत्र हाती आयुधे विचित्र त्रिशूळ डमरू जानपा भस्मांकित जटाधारी बैसला असे नंदीवरी धरिता झाला वरचे वरी वेशोशी तये वेळी तया अग्निकुंडात न दिसे अग्नी असे शांत भक्तवत्सल जगन्नाथ प्रसन्न झाला तये वेळी हाती धरोनी तियेसी कडे काढी वेमकेशी प्रसन्न होऊनी परियेसी वर माग म्हणतसे ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझे परीक्षेशी धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियेसा झालो वैशापनची रत्नलिंग स्वयंभूची माया अग्नी केला म्याची नाट्यमंडप दग्ध केला तुझे मन पहावयासी जाहलो अग्नी प्रवेशी तुझी पतिव्रता सत्य होशी सत्य केले व्रत आपुले संतोषल तुझे भक्तीसी देईन वर जो मागसी आयुरारोग्य श्रियेसी जे इच्छिते ते देईन म्हणे वेशात वेळी न लगे वर चंद्रमौळी स्वर्गभूमी पाताळी न घे भोग ईश्वर तुझे चरण कमली भृंग होऊनी राहीन महाभाग्य माझे इष्टबंधू वर्ग सकळ तुझे सानिध्येसी दासदासी माझे असती सकळा न्यावे स्वर्गा प्रती तव सानिध्य पशुपती सर्वदारा हो सर्वेश्वरा आम्हा न व्हावी पुनरावृत्ती न लागे संसार याता याती विमोचावे स्वामी त्वरिती म्हणून चरणी लागली ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमन सकळा विमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गाप्रती तिचे नाट्यमंडपात जो का झाला मृकटघात कुकुट समवेत दग्ध जाहले परियेसा मनोनी पराशर ऋषी सांगतसे रायासी मरकट जन्म त्वेजुनी हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाची खुशी कुकुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्वसंस्कारा करिता रुद्राक्ष धारणा ऐसे घेता दोघे पुत्र ज्ञानवंता केवळ भक्त ईश्वराचे पूर्वजन्मी अज्ञान असता रुद्राक्ष धारण केले नित्या इतके पुण्य घडले म्हणता जाहले तुझे कुमार हे आता तरी ज्ञानवंती रुद्राक्ष धारण करिता ती त्याच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर ऋषी श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परितरायासी सांगता झाला महाऋषी पराशर विस्तारे ऐकोनी ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून प्रश्न केला अति गहन सांगेन एका एक चित्ते
मनोनी सिद्ध विस्तारेसी सांगे नामधारकासी अपूर्व जाहले परियेसी पुढील कथा असे एका गंगाधराचा नंदनू सांगे श्री गुरुचरित्र कामधेनू एका श्रोते सावधानू लाधे चारी पुरुषार्थ इथे श्री गुरुचरित्रामृत रुद्राक्ष महात्म येथ सांगितले भ्रांत पुण्यात्मक पावन जे इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महात्म्य नाम त्रयश्रीतम अध्याय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। श्री स्वामी समर्थ।